तर भारताची पैलवान विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या अपात्रतेच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील केलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पॅरिस ऑलिम्पिकमधल्या महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटाचं संयुक्त रौप्य पदक आपल्याला बहाल करण्यात यावं अशी मागणी विनेशनं तिच्या याचिकेमध्ये केलेली आहे। आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामधल्या वादाच्या प्रकरणामध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी 1984 साली कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स म्हणजेच कॅसची स्थापना करण्यात आलेली होती। विनेश फोगाटच्या प्रकरणामध्ये कॅस म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद आता आज अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला बंधनकारक असेल। 50 किलो गटाच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचा मुकाबला अमेरिकेच्या सारा हिंडलब्रेडशी होणार होता, पण बुधवारी सकाळी झालेल्या वजन चाचणीमध्ये विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅमनं अधिक भरलं, त्यामुळे तिला फायनलमधून अपात्र ठरवण्यात आलं। परिणामी विनेशला संभाव्य सुवर्ण किंवा रौप्य पदकाला मुकावे लागलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।